नागपूरहून हैदराबादला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे। नवी वंदे भारत एक्सप्रेस नागपूर सिकंदराबाद मार्गावर आता धावताना दिसणार आहे। 15 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी देशभरातील 10 ट्रेनसह नागपूर सिकंदराबाद ट्रेनला हिरवी झेंडी दाखवतील। नागपूर ते हैदराबाद वंदे भारत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे। भारतीय रेल्वेनं आपली सर्वात प्रीमियम ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस नागपूर सिकंदराबाद मार्गावर चालवण्याचा निर्णय घेतला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 सप्टेंबर रोजी झारखंडमध्ये एका सभेला संबोधित करणार आहेत, ज्यामध्ये ते नागपूर सिकंदराबाद वंदे भारत ट्रेनसह देशभरातील विविध राज्यांतील 10 ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील। मात्र ट्रेनचे वेळापत्रक आणि भाडे याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही। मात्र ही गाडी नागपूरहून पहाटे 5 वाजता सुरू होईल आणि दुपारी 12:15 सिकंदराबादला पोहोचेल। या कालावधीत ट्रेन सेवाग्राम, बल्लार शहा, रामागुंडम आणि काझीपेट स्थानकावर थांबेल। परतीच्या प्रवासासाठी ही गाडी सिकंदराबादहून दुपारी 1 वाजता सुटेल आणि रात्री 8:20 नागपुरात पोहोचेल। एक्झिक्युटिव्ह क्लास ट्रेनचे भाडे 2045 रुपये आहे, तर चेअर कारचे भाडे 1075 रुपये इतके असेल। रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर सिकंदराबाद ही ट्रेन 20 सप्टेंबर पासून सुरू होऊ शकते, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबरला भंडारा आणि वर्धा दौऱ्यावर येत आहेत। अशा परिस्थितीत वंदे भारतचे उद्घाटन पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या हस्ते होऊ शकते, अशी शक्यता आहे। नागपूरहून इंदूर आणि बिलासपूर मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू आहे। नागपूर सिकंदराबाद मार्गावर वंदे भारत सारख्या आधुनिक गाड्या चालवण्याची मागणी अनेक वर्षापासून जोरात होती। नागपूर विभागानेही तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता। त्यानंतर अनेक तांत्रिक बाबी लक्षात घेऊन या मार्गावर वंदे भारत चालवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे।